माती पाणी उजेड वारा तूचा मिसळतो सर्व पसारा विठ्ठला तू वीरा कुंभार फिरत्या चाकावरती देसी मातीला कार विठ्ठला तू वीरा कुंभार असा असणार सत्यधीश पांडुरंग परमात्मा याच्याही पुढे जाऊन सांगेल ऐका तुझी असतेने वेदासी बोलणे आणि जो सूर्य आपण दररोज बघतो इकडून उगवतो तिकडे जाऊन मावळतो पुन्हा सकाळी इकडून उगवतो आपण दररोज बघतो विचार केलाय का नेमकी सत्ता कोणाची आहे तो तुरु तुरु चालतोय आपण डोळ्यानं बघतोय परंतु नेमकी सत्ता कोणाची आहे तर ऐका सूर्यासी चालणे तुझी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी आणि एवढं सांगून पण जर तुम्हाला कळालंच नसेल तर ऐका सरळ सरळ सांगते वृक्षाची पाणी हाले ज्याची सत्ता हे जे झाड आपण बघतोय त्या झाडाचं पान हलणं ही देखील कोणाची सत्ता आहे
चाले हे शरीर कोणाची आसक्ती आणि कोण बोलविते हरविण. तुम्ही सप्त्याला आलात, तुम्ही कीर्तनाला आलात, बसलात माझ्या समोर, परंतु कुणाच्या सत्तेने आलात हे फार महत्वाचं आहे बरं का. जर आपल्यावरती कोणाची सत्ता असेल तर तो असणार सत्याधीश पांडुरंग परमात्मा आणि त्याच्याच सत्तेनं चालत असलेला आपल्या गावामध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा आणि गोड असा. ताई किती गोड तर ऐका, जणू काय दृष्ट लागावी. गुरु तुकोबाराय म्हणतात, उजळली भाग्य आता, उजळली भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. बाबांना माझं भाग्य उदयाला आलंय, माझं भाग्य उजळलंय आणि भाग्य उजळल्यामुळं जी चिंता माझ्या जीवनामध्ये होती ना ती चिंता नष्ट झालीये. नष्टच नाही तर ती आम्ही वैकुंठवासी. ती कुठे गेली? वैकुंठाला गेले. सांगू तुम्हाला, मला सांगा, गावाला गेलेला पाहुणा, गावाला गेलेला माणूस परत येतो, परंतु एकदा गेलेला माणूस. म्हणून चिंता कुठे गावाला गेलेली नाहीये, कुठे बाजूला गेलेली नाही, ती चिंता डायरेक्ट वारली, डायरेक्ट मरण पावली. म्हणून ती पुन्हा येणार नाही. ओ जगद्गुरु तुकोबाराय, नेमकं घडलं तरी कशानं? तुम्ही म्हणता घडले, पण ठीक आहे, मान्य करू मी की तुमची चिंता वारलेली आहे, भाग्य उजळलेलं आहे, परंतु नेमकं घडलं तरी कशानं? मग सांगतात, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. बाबांना हा कशाचा लाभ आहे, हा कशाचा परिणाम आहे? तर संताच्या दर्शनाचा परिणाम आहे. जगद्गुरु तुकोबाराय संताच्या दर्शनाने एवढाच फळ भेटलं का तुम्हाला? नाही ना. मग पद्मनाभ जोडला, जगाचा चालक मालक पांडुरंग पिता जोडलाय मी, माझ्याकडे आलाय तो. तुमच्याकडे आला का? हो माझ्याकडे आला. मग ठेवलं तरी कुठे? संपुष्ट हे हृदय पेटी आणि करुणी पोटी साठवू. इथं साठवला असं म्हणता आलं असतं, परंतु साठवू का म्हटले तर आपल्या सगळ्यांना साठवायचंय बरं का. पुढे मग विचारलं, ओ जगद्गुरु तुकोबाराय, तुम्हीच सगळे संत आम्हाला सांगता, काय सांगतो? काय सांगतात संत? भगवंत काय फक्त मंदिरात आहे का? नाही, देहामध्ये मनामध्ये जीवामध्ये भगवंत व्यापलाय. मग तुम्ही असं धरून तरी आणला कुठे? कुठून आणला भगवंत? जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. आता आपल्याला भावार्थ पाहायचा. विठ्ठल कीर्तनाचे नियम असतात बघा. ज्या व्यक्तीचा, ज्या महापुरुषाचा आपण अभंग निवडलाय ना, ते महापुरुषाचा अगोदर आपल्याला अधिकार कळणं हे फार महत्वाचं असतं. कारण की अधिकाराशिवाय कोणाला उपदेश करू नये माणसानं. अधिकाराशिवाय कोणालाही उपदेश करू नये. उपदेश त्यानंच करावा ज्याला अधिकार आहे. जर बाप बिडी ओढता ओढता जर मुलाला सांगत असेल, बाळा व्यसन करणं चुकीचं आहे, अधिकार आहे का त्याला? नाही. जर बापाला वाटत असेल ना की माझ्या मुलाच्या जीवनामध्ये व्यसन नावाची गोष्ट येऊ नये, तर त्यानं स्वतःच्या जीवनातील बिडी नावाची गोष्ट अगोदर काढून टाकली पाहिजे. तेव्हा कुठेतरी त्या व्यक्तीला अधिकार आहे. मग अशी असणारे अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबाराय, ओ ताई काय अधिकार त्यांचा? तर ऐका, माझ्या जगद्गुरु तुकोबारायचं वर्णन करावं. जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया चालण्याचे बळ, विचाराची जगण्याचा पाया शब्दांचे मान
अक्षरांचे रान शब्दांचे इमान अक्षरांचे रान अभंगाचे पान तुकाराम अभंगाचे पान तुकाराम जगण्याचा पाया चालण्याचे बळ आणि विचाराची कळ तुकाराम। अर्थात माणसाने कसं जगावं जगताना काय करावं काय खावं काय प्यायला पाहिजे माणसानं कुठे चलावं कुठे चलू नये हे सगळं जे शिकवतात त्यांचं नाव जगद्गुरु तुकोबाराय विठ्ठल। आणि त्या जगद्गुरु तुकोबारायचा अभंग मी आज सेवेसाठी निवडलाय। जगद्गुरु तुकोबाराय सगळ्या माणसांना सांगतात बाबांनो माझं भाग्य उदयाला आलंय माझं भाग्य उजळून निघलंय आज। मग मला सांगा उजळणं म्हणजे नेमकं काय? झोपल्या नाही तुम्ही दिसतायत मला टकाटक अजिबात टेन्शन नाही फक्त मला आता माझ्यासोबत संवाद करायचंय बरं का। मी काय सांगितलं कीर्तन मी एकटी करणार आणि जर तुम्ही म्हटलं कीर्तन एकटी करा तर मग मी निघाले माझ्या घरी जाऊ का? महिला मंडळ ऐ चिंचोली जाऊ का? नाही ना मग बोला माझ्यासोबत ऐका उजळणं म्हणजे नेमकं काय? सोनं आहे का तुमच्याकडे? सोनं माझ्या काय गळ्यात नाहीये तुमच्याकडे आहे का सोनं? ते सोनं उजळून घेतात बघा घेतात ना संक्रांतीला वडपौर्णिमेला घेतात ना ते सोनं उजळून घेतात का घेतात बरं? का घेतात तर ते काळं पडत असतं अगदी त्याचप्रमाणे कधी काळं पडतं ते अंगावरती घालून घालून काळं पडतं बरोबर। ऐका जगद्गुरु तुकोबारांना तेच सांगायचंय। जगद्गुरु तुकोबाराय म्हटले मी संसारामध्ये होतो आतापर्यंत आणि संसारामध्ये राहून राहून मी मलिन झालो होतो माझं भाग्य मलिन झालं होतं काळा पडलो होतो मी। मग काय त्यांनी फेस वॉश लावला का? नाही काय केलं मग त्यांनी भजन केलं भजन आणि भजन केल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय एक दिवशी झोपलेले होते आणि झोपलेले असताना त्यांच्या स्वप्नामध्ये त्यांचे गुरु आले बघा आणि गुरु आले आणि गुरुनी येऊन काय केलं जगद्गुरु तुकोबारायांनी आरोळी दिली ए तुका अरे झोपलास काय? अरे तुझा आदर्श घेतात हा जग काय घेता माझा आदर्श तर आणू रेणूया तोकडा तुका आकाशा एवढा असा आदर्श जग तुझं घेता आणि तू झोपलास काय करू गुरुदेव? झोपू नको बाळा उठ हा गुरु तुझ्याकडे आज आलेत आणि गुरुने येऊन काय केले गुरुंना त्यांना मंत्र दिलाय काय मंत्र दिला? बाबाजी आपुले सांगितले नाम बाबाजी आपुले सांगितले नाम बाबाजी आपुले सांगितले नाम बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम स्वतःचं नाव सांगितलं काय बाबाजी आपुले सांगितले नाम स्वतःचं नाव सांगितलं मी बाबाजी आहे बाबाजी हो तुझा गुरु कोण माझे गुरु हो मी तुझा गुरु काय करू गुरूंकडे हेच विचारायचं बरं का काय करू नाही कळालं काय करायचंय
हे फक्त आणि फक्त गुरुदेव सांगतात, बाकी कोण कोणाला सांगत नसतं. सांगू तुम्हाला, ऐका. जीवनामध्ये आल्याच्या नंतर माणसाला एक तरी गुरु असावा. असंख्य गुरु असून काही उपयोग नाही, परंतु एक तरी गुरु असावा. कारण की संतांनी वर्णन केलंय, गुरुविना कोण बतावे पाठ, गुरुविना कोण बतावे पाठ, बड़ा बिकट है यमघाट, बड़ा बिकट है यमघाट घाट घाट, कोण बतावे बाट. ऐका, गुरुशिवाय वाट दाखवणार कोणी नाहीये. हा जीवनाचा घाट एवढा डेंजर आहे काका, एवढा डेंजर, एवढा डेंजर. 40 गाव, तो जो 40 गावचा घाट आहे ना, त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं डेंजर. तो तरी नुसता असा असा आहे, आता असा पण आहे ना, असा पण आहे. हा पार करणं फार अवघड आहे. त्याला जर पार करायचं असेल तर वाट दाखवणारा तसा पाहिजे. कसा? चंचल, कसा? ज्ञानी, कसा? बुद्धिमान पाहिजे, चतुर पाहिजे. म्हणून ऐका, गुरुची आवश्यकता आहे. कारण की गुरुशिवाय वाट दाखवणारं कोणीही नाहीये. आनंद झाला जगद्गुरु तुकोबारायला, मला माझे गुरु भेटले. आज मला माझे गुरु भेटले आणि गुरु भेटल्यामुळे आज काय होणार तर माझं भाग्य उजळायला येणार आहे. मग काय केलं गुरुनं? गुरुनं स्वतःचं नाव सांगितलंय. बाबाजी माझं नाव म्हणे. मग काय करू? ऐका, काय कर तर रामकृष्ण हरी या मंत्राचं उच्चारण कर. कोणाला सांगितलंय? त्या गुरुदेवांनी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना सांगितलं. आणि मग सांगितल्याच्या नंतर भजन करू लागले. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. भजन करू लागले आणि भजन करत असताना मुखातून उच्चार निघाले. ऐक, ए तुका, भजन करून 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 एक जीवनामध्ये अनुभव आलाय. कुठला अनुभव? अभंगाचा प्रथम. उजळले भाग्य, उजळले भाग्य, उजळले भाग्य, उजळले भाग्य, उजळले भाग्य, उजळले भाग्य, आमचे बंधू आहेत. उजळले भाग्याता अवघी चिंता वारली. अनुभवाला जगद्गुरु तुकोबारायांना सांगितलं ओरडून, ए तुका, भाग्य उजळले तुझं आज. कशाने उजळलं? गुरूंची भेट झाली. ऐका, आणि सांगू तुम्हाला, गुरुनं गुरु दक्षिणा मागायची असते शिष्याकडे. ज्यावेळेस शिष्याला अनुभव येतो ना की बा आपले गुरु खरे आहेत, ज्यावेळेस कळतं की आपले गुरु खरंच आपल्यासारखे आहेत, आपल्याला शिकवणारे आहेत, तर त्यावेळेस गुरुनं गुरु दक्षिणा मागायची असते. आणि मग त्या गुरुनं तुकोबारायांकडे गुरु दक्षिणा मागितली. काय मागितलं? पैसे नाही मागितले, सोनं नाही मागितलं. काय मागितलं तर पावशर तूप मागितलं. ऐका, आता मला सांगा, तिथे तूप पाहिजे होतं का त्यांना? महिला मंडळ इकडे लक्ष द्या. तूप पाहिजे होतं का त्यांना? नाही, तूप नव्हतं पाहिजे त्यांना.
तुपाला अनुसरून दुसरी गोष्ट पाहिजे होती. आता त्याच्यासाठी मला तुम्हाला एक प्रश्न विचारावा लागणार आहे. ऐका, मला सांगा, महिला मंडळ जर चहात माशी पडली, चहा कळतो का? दुधाचा असतो बघा. नाही, खायचं कळतं म्हणा तुम्हाला, ते विचारायची गरज नाही. ऐका, जो चहा असतो त्या चहामध्ये जर माशी पडली तर तुम्ही काय करता? माशी फेकून देता का अख्खाची अख्खा चहा फेकून देता? चहा टाकून देता, बरोबर ना? खरं सांगा बरं का, खोटं बोलायचं नाही. ऐका, तुम्ही काय करता? चहा फेकून देता. आता तो चहाचा विषय स्टॉप. पुढे ऐका, वाटीभर तूप आहे, बरं वाटीभर जाऊ द्या, चमचाभर तूप आहे आणि त्या तुपात जर माशी पडत नाही, कोणाच्याच टेन्शन अजिबात घेऊ नका. मी काय जादू मत्तर करणार नाही आणि तुमच्या तुपात माशी पाडणार नाहीये. फक्त विचार करा की बा असं झालंच तर. ऐका, चमचाभर तूप आहे आणि त्याच्यामध्ये जर तुमच्या तुपामध्ये जर माशी पडली तर मला सांगा, तूप फेकून देता की गळ्याची शपथ खाऊन सांगायचं, तूप फेकता की माशी फेकता? बरं मला सांगा, ती तशी फेकता का? मावशींनी खरं सांगितलं बघा, तुम्ही ती तशी फेकता का? नाही, अगोदर तिला त्या माशीला चोखता आणि त्या जातीचं विशेष पद्धतीचं नाव आहे बघा, काय? मक्खी ज्यूस. सांगायचं तात्पर्य मला एवढंच आहे की तूप माणसं एवढंच सुद्धा वायाला जाऊ देत नाहीत. तूप सहजासहजी. आता मला सांगा, तूप कशापासून बनतं? दुधापासून. दुधापासून काय बनतं? साय. सायाच्या नंतर विरजन अर्थात दही. दहीच्या नंतर ताक. मला सांगा, जर कोणी तुमच्याकडे आलं आणि विचारलं, राधाक्का, इथल्या राधाक्का सोडून बरं का, जर असेल कोणी तर, राधाक्का ताक आहे का म्हणे? आहे का ताक? ताक आहे का? जर असं कोणी विचारलं तर तुम्ही म्हणावं, हो आहे ताक. मग ती असं म्हणते का, हे धरा 10 रुपये लिटर भर द्या? म्हणते का? नाही. तुम्ही म्हणता का 10 रुपये दे लिटर भर देते? असं अजिबात नाही. जसं ताक तुम्ही फुकट देता तसं तूप देता का कोणाला वाटीभर? वाह, क्या बात आहे. ऐका, असं उत्तर भेटलं पाहिजे. किती रुपये किलो आहे? 800 रुपये किलो आहे. अर्थात चमचाभर पण कुणी वायाला जाऊ देत नाही. मग मला सांगा, ऐका, दृष्टांत संपला बरं का, विनोदाचा भाग सोडून द्या. जसं संसारामध्ये तूप सार आहे बघा, काय आहे? सार आणि आसार माणसाला अगोदर कळलं पाहिजे. मला सांगा, भुईमुगाच्या शेंगा आहेत का इकडं? आहेत ना? इकडं नाहीत का पेरत? पण माहित आहेत ना, माहित आहेत ना. मग ऐका आजी, ऐका, जी भुईमुगाची शेंग असते तुम्ही ती अशी फोडता, त्यातला शेंगदाणा फेकून देता आणि ते टरफल कुटून भाजीला टाकता. असं करतात का? नाही. काय करता? टरफल फेकून देता आणि जे शेंगदाणे असते ते भाजीला टाकता, बरोबर? ऐका, मग मला सांगा, शेंगदाणा सार आहे का असार? सार आहे. आणि जे टरफल आहे ते असार आहे, कारण की आपण तो फेकून दिले, बरोबर? मग अशा पद्धतीचं या संसारामध्ये जर सार काय असेल तर ते म्हणजे तूप आहे बघा. भगवंत. या संसारामध्ये सार जो काय असेल ना तर तो भगवंत आहे. परंतु बाबा, भगवंतापर्यंत नेण्यासाठी अगोदर आपल्याला तूप सार घ्यावं लागणार आहे बरं का. ऐका, तूप आहे या संसारामध्ये, तूप सार आहे. आणि परमार्थामध्ये मग काय सार बरं? आता याचा कनेक्शन आपल्याला परमार्थासोबत जोडायचंय.
थोडं डोक्याच्या वरून जाऊ देऊ नका बरं का, डोक्यातच घाला. ऐका, याचं कनेक्शन आपल्याला परमार्थासोबत जोडायचंय. संसारामध्ये सार तूप आणि परमार्थामध्ये सार चित्त, कारण की चित्ताशिवाय परमार्थ होत नाही. हातामध्ये कितीही माळा घ्या तुम्ही, रुद्राक्षाच्या घ्या, कशाच्या घ्या. ऐका, हातामध्ये कितीही माळा घ्या, जप करा, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, फिर जर म्हटलं तर पत्ता कट तुमचा. नाही कळालं का? दृष्टांत आहे बघा, तो येईल तुमच्या लक्षामध्ये, पण घरी गेल्याच्या नंतर येईल, असं नो प्रॉब्लेम. ऐका, जर तुमचं लक्ष नसेल कशामध्ये, जपामध्ये, रामकृष्ण हरी म्हणताय तुम्ही, पण तुमचं मन जर इतर गोष्टीवरती असेल तर ज्ञानोबा सांगतात, चित्त नाही नामी तर ती व्यर्थ, चित्त नाही नामी तर ती व्यर्थ. चित्त नाही नामी करते चित्त नाही नामी त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रामी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रामी, चित्त नाही नामी करते व्यर्थ, चित्त नाही नामी करते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रामी, चित्त नाही नामी करते. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ती व्यर्थ. नामस्मरण करताय तुम्ही, परंतु जर त्या नामस्मरणामध्ये जर चित्त नसेल तर त्याचा उपयोग नाहीये.